नमस्कार, मी श्वेता. स्वामी अनुभूती आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं डिव्हाइन एनर्जी स्टुडिओतर्फे स्वागत करते. मी एक न्यूमरोलॉजिस्ट आणि वास्तू सल्लागार आहे, तसेच स्विच वर्ड काउन्सिलर आणि टॅरोट कार्ड रीडरसुद्धा आहे. तर मी खूप सारे टिप्स तुम्हाला देत असते, खूप सारे उपाय मी तुम्हाला सांगत असते, जेणेकरून तुम्हाला त्याची प्रचिती येईल. आजही मी तुमच्यासाठी एक असंच उपाय घेऊन आलेली आहे. बघा, आपण महाराष्ट्रात राहतो, आपण इंडियामध्ये राहतो. सगळ्यात भाग्याची गोष्ट म्हणजे आपण हिंदू संस्कृतीमध्ये राहतो. तर हिंदू संस्कृतीमध्ये राहिल्यामुळे लहानपणापासून बऱ्याच वेळेला आपल्याला खूप सारे स्तोत्रपाठ असतात. गणपती अथर्वशीर्ष, तसंच प्रणम्य शिरसा देवम, हे गणपतीचं स्तोत्र, शुभं करोती, आपण लहान मुलांना सुद्धा हे शिकवत असतो, जेणेकरून त्यांच्यावर चांगले संस्कार होतात. आपण अशा संस्कृतीमध्ये वाढलेलो आहोत की जिथं स्तोत्रांना फार महत्त्व होतं आणि असायलाच पाहिजे, कारण स्तोत्रांमुळे एक प्रकारची एनर्जी आपल्यामध्ये क्रिएट होते. कोणतंही स्तोत्र तुम्ही म्हणा, अगदी सातत्यपूर्ण कन्सिस्टन्सी ठेवून कायमस्वरूपी म्हणा, तुम्हाला त्याची एनर्जी मिळते. तुमचा ओरा पॉझिटिव्ह होतो, तुमच्यात सकारात्मक बदल होतात. लोकांमध्ये जेव्हा तुम्ही बसता त्यावेळेला तुमचा एक वेगळ्या प्रकारचा ओरा सगळ्यांना जाणवतो, पॉझिटिव्ह ओरा जाणवतो. असं प्रत्येक मंत्रामध्ये एक शक्ती असते. खूप सारे मंत्र आहेत. अडचण असेल, काही प्रॉब्लेम असतील घरामध्ये, सतत अपयश येत असेल, घोर कष्टोद्धारण स्तोत्र आहे, संकट मोचन स्तोत्र आहे, तसेच लोन मुक्तीसाठी सुद्धा स्तोत्र आहे. असे खूप सारे स्तोत्र आपण म्हणत असतो. एक कवच आपल्या भोवती निर्माण झालेलं असतं. आता या सगळ्या स्तोत्रांमध्ये सगळ्यात पॉवरफुल स्तोत्र कोणतं आहे असा जर प्रश्न कोणी केला तर मी एकच उत्तर देईन, विष्णू सहस्त्रनाम. कारण विष्णू सहस्त्रनाम हे असं स्तोत्र आहे, जेव्हा आपण हे दररोज म्हणतो किंवा ऐकतो तेव्हा तुमचे प्रॉब्लेम हे ॲटोमॅटिकली सुटायला सुरुवात होते. ॲटोमॅटिकली तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि तुमच्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण व्हायला सुरुवात होतात. तुमच्या भोवती विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राची एक ऊर्जा निर्माण होते, एक वलय निर्माण होतं. तुमच्या इच्छांना मार्ग मिळतो आणि हे स्तोत्र प्रत्येकाने, जमलं नाही तुम्हाला जर म्हणायला तर ऐकावं तरी नक्कीच, कारण या स्तोत्रामध्ये खूप पॉवर आहे. विष्णू सहस्त्रनाम हे सगळ्या स्तोत्रांमध्ये श्रेष्ठ मानलं जातं, ते एक टॉनिक मानलं जातं. त्यामुळे या स्तोत्राचं पठण नक्कीच करा आणि तुमच्या आयुष्यात आनंद मिळवा.